शेतकरी बंधूंनो, तुमची कापूस लागवड करून झाली आहे. कापूस पिकामध्ये तण नियंत्रण करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकातील उगवण पूर्व तण नियंत्रणाची संपूर्ण माहिती सविस्तर आणि थोडक्यात जाणून घेणार आहोत. कापूस लागवड केल्या केल्या लगेचच 48 तासाच्या आत आपण कापूस पिकामध्ये उगवण पूर्व तणनाशकाची फवारणी केल्यास सुरुवातीच्या काळातच आपल्याला कापूस पिकामध्ये तणांचा चांगला बंदोबस्त जो आहे तर तो करता येणार आहे. मग अशी कोणती तणनाशक आहे ज्याची आपण लगेच कापूस लागवड केल्यानंतर 48 तासाच्या आत तिथं फवारणी करू शकतो? तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल आणि कापूस पिकाचं अचूक कमी खर्चातील व्यवस्थापन तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊया कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या काळातच तण उगण्या अगोदरच म्हणजे लागवड केल्या केल्या लगेच 48 तासाच्या आत आपण कोणत्या तणनाशकाची तिथं फवारणी केली पाहिजे जेणेकरून तण उगण्या अगोदरच त्या ठिकाणी बीज अवस्थेमध्ये नष्ट होईल. या ठिकाणी बघू शकता आपण जे आहे तर कापूस पिकाची लागवड केलेली आहे. शेतकरी बंधूंनो, साधारण एक 24 तास आपल्याला या ठिकाणी लागवड करून झालेली आहे. तुम्हाला ज्या सऱ्या आहेत तर त्या या दिसत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनो, आपल्याला पेंडेमिथॅलिन 38.60% CS हे घटक असलेलं जे तणनाशक आहे मार्केटमध्ये जे तुम्हाला स्वस्त मिळेल ते तणनाशक घेऊन तुम्ही तिथं फवारणी जी आहे तर ती करू शकता. एका एकरसाठी साधारण 600 ते 700 ml 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्हाला जे आहे तर जमिनीवरती त्याची भरगच्च फवारणी जी आहे तर ती करायची आहे. हे तणनाशक फवारणी केल्याच्या नंतर साधारण जमिनीवर 3 ते 4 तासाने आपल्याला बिलकुल फिरायचे नाहीये आणि पुढचे 7 ते 8 दिवस कोणत्याही प्रकारची जी आंतरमशागत आहे तर ती शेतामध्ये करायची नाही, कारण त्या तणनाशकाची जमिनीवरती एक पातळ लेअर जी आहे तर ती त्या ठिकाणी तयार होत असते आणि ज्या वेळेस तण उगवून त्या लेअर मधून वर येण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेस तण ते तणनाशक शोषण करतं आणि जागेवरती त्या ठिकाणी मारल्या जातं. आता पेंडेमिथॅलिन 38.60% CS हे तणनाशक फवारणी केल्यानंतर शेतकरी बंधूंनो, तुमच्या शेतातील जवळपास सर्व प्रकारचे जे काही तण आहे फक्त हराळ आणि लवाळा वगळता ते जे आहे तर 100% त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येणार आहे. आता शेतकरी बंधूंनो, दुसरा मुद्दा असा आहे की जर समजा तुमच्या शेतामध्ये तण ऑलरेडी उगवून आलेला आहे, तुम्हाला सध्या पाळी देणं त्याच्यानंतर फुली काढणं शक्य नाहीये आणि तण जे आहे तर ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं जे आहे तर ते उगवून आलेलं आहे, एवढं तण आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कापूस लागवड करायची आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे तण मेलं पाहिजे आणि नवीन तण सुद्धा उगालं नाही पाहिजे. तर त्यासाठी आपण कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो? तर शेतकरी बंधूंनो, अशा अवस्थेमध्ये हे जे तण आहे तर याला मारण्यासाठी आणि नवीन तण जमिनीतून वर येऊ नये त्यासाठी पायरिथिओबॅक सोडियम प्लस क्युझालोफॉप इथिल हे संयुक्त घटक असलेलं जे तणनाशक आहे तर त्या तणनाशकाची तुम्ही लगेच लागवड केल्यानंतर 48 तासाच्या आत किंवा जास्तीत जास्त 72 तासाच्या आत तिथं फवारणी करू शकता. आता हे तणनाशक फवारणी केल्यामुळे काय होणार आहे शेतकरी बंधूंनो, जे तुमचं उगलेलं तण आहे, समजा आता हे उगलेलं तण आहे, या तणाला मारण्यासाठी जो पायरिथिओबॅक सोडियम नावाचा घटक आहे तर तो त्या ठिकाणी काम करणार आहे, म्हणजे हे तण त्या ठिकाणी मारणार आहे. त्याचबरोबर दुसरा जो घटक आहे म्हणजे क्युझालोफॉप इथिल म्हणजे टर्गा सुपर मध्ये जो घटक आपल्याला मिळतो तर तो घटक उगवण पूर्व आणि उगवण पश्चात अशा दोन्ही प्रकारे काम करतो. म्हणजेच हे तण मारण्यासाठी पण त्याचा उपयोग होणार आहे, प्लस जे तण उगवून वर येण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते तण सुद्धा मारण्याचा तिथं ते प्रयत्न करणार आहे, म्हणजे ते पण तण चांगल्या पद्धतीने तिथं नियंत्रणात येणार आहे. म्हणजे दुहेरी फायदा आपल्याला ज्या तणनाशकातून होणार आहे ते तणनाशक म्हणजे हिटवीड मॅक्स किंवा शेतकरी बंधूंनो डोझो मॅक्स सारखं जे तणनाशक आहे तुम्ही त्याचा तिथं वापर करू शकता. किंवा याच्यापेक्षा अतिशय स्वस्तामध्ये ज्या कंपनीचं तुम्हाला मिळेल ज्याच्यामध्ये पायरिथिओबॅक सोडियम आणि क्युझालोफॉप इथिल हे घटक आहे
असं तणनाशक तिथं तुम्ही फवारणी करू शकता. असं नाही हिटवीड मॅक्सच घ्यावं असं नाहीये. आपल्याला कंटेंट महत्वाचा आहे आणि स्वस्तामध्ये जो कंटेंट मिळेल ज्या कंपनीचा, तर तो तिथं फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला खर्च जो होतो कमी लागणार आहे. म्हणजे जे तण आहे तर ते तुम्हाला तिथं चांगल्या पद्धतीने नियंत्रणामध्ये आणता येणार आहे. पायरिथिओबॅक सोडियम प्लस क्युझॉलोफॉफिथिल हे घटक असलेलं हिटवीड मॅक्स किंवा केवट अल्ट्रा किंवा डोझोमॅक्स या तणनाशकाचं जे एकरी प्रमाण आहे तर ते तुम्हाला 150 ते 200 लिटर पाण्यासाठी 400 मिली घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे. अशा पद्धतीनं कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या काळातच तणांचा बंदोबस्त करण्यासाठी एकतर तुम्ही पेंडॅमिथॅलिनचा वापर करू शकता जर शेतामध्ये तण उगलेलं नाहीये त्या परिस्थितीमध्ये, आणि शेतात तण उगवून वर आलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हिटवीड मॅक्स, डोझोमॅक्स, टाटाचं केवट अल्ट्रा किंवा शेतकरी बंधूंनो जे स्वस्तात मिळेल ते घेऊन तुम्ही तिथं फवारणी करू शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यासारख्या असंख्य कापूस उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.